नमस्कार. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग ठाणे आयोजित 3 दिवसीय वेबिनार वारी अंतरंगाची यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मला खात्री आहे तुम्ही सगळेजण या 3 दिवसातले विषय वाचून त्याविषयी आणखी डिटेल ऐकायला, आणखी माहिती ऐकून घ्यायला खूप उत्सुक आहात. आपण नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सहसा सुरुवात आपण जशी दीपप्रज्वलनाने करतो, पण आपल्या ह्या सहसा असणाऱ्या अनेक गोष्टींमध्ये आपण खूप बदल केलेला आहे आणि तसाच काहीसा बदल आम्ही दीपप्रज्वलनात सुद्धा केलेला आहे. सहसा दीपप्रज्वलनाने मुद्दा काय असतो की तिकडे प्रकाशाची तेजाची निर्मिती करणं आणि त्या प्रकाशाच्या निर्मितीने आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो. तर योग दिवस आहे, वारी अंतरंगाची असं म्हटलेलं आहे. आषाढ महिना येऊन ठेपलाय अगदी आणि ही वारी लगेचच म्हणजे आषाढीची वारी सुद्धा लगेचच सुरू होणारच आहे. तर त्या वारीची सुरुवात ज्या एका तेजाने नेहमी होते, त्याच पांडुरंगाच्या कवनाने आजचं दीपप्रज्वलन करणार आहोत. त्यासाठी मी संजीवनी जोहारी यांना विनंती करेन. महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. पुण्डरीकवरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. अतिशय सुरेल अशी आपण ही सुरुवात केली आणि जसं मी मगाशी उल्लेख करत होते की वारी अंतरंगाची असं आपलं टायटल आहे. योग दिनाचं निमित्त आहे आणि त्यालाच अनुसरून आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या पांडुरंगाष्टकम याच्यातलं हे कवन हा श्लोक होता. महायोगपीठम असा ज्या पंढरपुरीला म्हटलं जातं, त्या पंढरीची वारी 25 जूनला आषाढ चालू होतोय आणि पंढरीच्या वारीचे वेध अनेकांना लागलेले असतीलच, पण अनेकांच्या मनातली वारी ही आजच चालू झालेली आहे. किंबहुना गेल्या काही आठवड्यांमध्येच वारीविषयक अनेक विविध पोस्ट आपल्यापर्यंत येत आहेत, अनेक मेसेजेस येत आहेत. आणि आजचा जो कार्यक्रम आहे वारी अंतरंगाची, त्याची संकल्पना थोडक्यात सांगणार आहे आणि मग लगेचच आपण आपल्या आजच्या पहिल्या विषयाकडे वळणार आहोत. मुळात वारी म्हटलं की काय? वारी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. संस्कृतामध्ये वारी अर्थात ऱ्हस्व री तिथे येतो. संस्कृतात वारी या अर्थाचा वारी या शब्दाचा पाणी असा अर्थ होतो. पाणी म्हटलं की जलतत्व, मग जलाप्रमाणे पाण्याप्रमाणे प्रवाही असणं असा सुंदर अर्थ वारी शब्दामध्ये दिसून येतो. वारी शब्दाचे फक्त संस्कृतातच नाही तर प्राकृतामध्ये सुद्धा अर्थ सापडतात. अनेक जैन साहित्यामध्ये, प्राकृत भाषेमध्ये, पाली भाषेमध्ये वारी ह्या शब्दाचा अर्थ एंट्री किंवा डोर म्हणजे एखादा दरवाजा, एखाद्या गोष्टीकडे मार्गक्रमण करण्याची सुरुवात, तो सुरुवातीचा पॉइंट अशा अर्थी वारी शब्द सापडतो. असे वारी शब्दाचे खूप इंटरेस्टिंग अर्थ आयुर्वेदात आहेत. आयुर्वेदात एका औषधी वनस्पतीला वारी म्हटलं जातं. चरक संहितेत, सुश्रुत संहितेत अशा अनेक ठिकाणी या वारी शब्दाचे अर्थ सापडतात. पण ते बघत असताना वारी असं म्हटल्याबरोबर व आणि र ही 2 अक्षरं दिसली आणि अर्थात संस्कृताची आवड असल्यामुळे या अक्षरांकडे लक्ष गेलं आणि असं लक्षात आलं की आपला आजचा विषय आणि वारी हा शब्द हे अगदी चपलख बसलेलं आहे. व म्हणजे काय? तर व म्हणजे वरुण देवतेचा नियमनाचा मंत्र. नियमन म्हणजे ज्याला आपण अनुशासन, शिस्त असं म्हणतो. मग आता वारी आठवा बरं पंढरीची. त्यात कसं असतं मनाची, विचारांची, कृतीची शिस्त किंवा अनुशासन अशी अतिशय शिस्तबद्ध वारी हा सगळ्या जगाच्या कुतूहलाचा विषय आहे. जगभरातनं अनेक देशातनं लोक या वारीचा सगळा सोहळा बघण्यासाठी आणि त्यांची ते अनुशासन अनुभवण्यासाठी येत असतात. तर असं असं जेव्हा अनुशासन, शिस्त हे सगळं बघत असताना वचा आपण अर्थ बघितला. दुसरा येतो र. र म्हणजेच रकार किंवा श्रीरामामधला रम किंवा मणिपूर चक्रामधला रम असा तिथे र हा बीज मंत्र येतो. मग रमचा अर्थ काय आहे? रम म्हणजे कृती, कार्यशीलता किंवा कर्म. ज्ञानेश्वरांनी सुद्धा भक्ती मार्ग, ध्यान मार्ग आणि कर्म मार्ग असे 3 मार्ग सांगितले
आणि त्यातलाच कर्मयोग म्हणजे र असा व आणि र या दोन शब्दांची गंमत वारी शब्दामध्ये दिसून येते. मग ही वारी कशासाठी आहे? ही शिस्तबद्ध मार्गक्रमणा, ही शिस्तबद्ध कृती, हे सगळं कशासाठी चाललेलं असतं? तर वारकऱ्यांची पांडुरंगावरती नितांत श्रद्धा आहे. त्या सगुण रूपावरती, सगुण रूपाच्या भेटीसाठी, त्याच्या ओढीने अखंड मार्गक्रमणच करत चालणारी अशी वारी, म्हणजे तिथे पुन्हा एकदा प्रवाहीपणा आहे. आणि असे ते अखंड चालत असताना त्या पांडुरंगाच्या ठायी सगळं काही आपलं जे आहे त्या भक्तीने तिथे व्यक्त करावं यासाठी तिथपर्यंत जातात. आणि आपण योगाच्या भाषेत बोललो किंवा पातंजली योगसूत्रांचा आधार घेतला तर योग चित्तवृत्ती निरोध असा सगळ्या चित्तवृत्तींचा निरोध ज्या एका कर्म, ध्यान आणि भक्ती योगातून होतो अशी वारी, असं वारीबद्दल बोलता येईल. मग वारी अंतरंगाची असं आपण म्हटलेलं आहे. मग वारी अंतरंगाची, वारीचे आपण अनेक अर्थ बघितले आणि त्याचा चित्तवृत्तींचा निरोध असण्याचा अर्थही आत्ताच आपण ऐकला. मग अंतरंगाची वारी म्हणजे नेमकं काय? मगाशी मी जसं म्हटलं, की ही वारी कशासाठी करतात? तर अर्थात पांडुरंगाला भेटण्यासाठी. मग वारकऱ्यांसाठी पांडुरंग हे त्यांचं आराध्य दैवत आहे. पंढरपुराला महायोग पीठ म्हटलेलं आहे आणि महायोग पीठामध्ये हात कटेवरी ठेवलेला असा हा योगी कोणीतरी आहे, ज्याच्या भेटीसाठी हे सगळं चाललेलं आहे. मग आपल्या मनातलाही असा काही पांडुरंग आहे का? वारी अंतरंगाची म्हटले, म्हणजे ही जी संपूर्ण वारी आहे, ही आपल्यालाही चालायची, या वारीकडे आपल्यालाही मार्गक्रमण करायचं आहे. अनेक दिंडींचे प्रवाह याही वारीमध्ये येऊन मिळणार आहेत, पण ही वारी आहे आतमधली, म्हणजे आपल्याला आपल्या आतमध्ये जायचं आहे. मग आतमध्ये कशासाठी जायचं? अगदी सोपं आहे. आपण नेहमी म्हणतो ना, की एक वेळ परमार्थ कळला नाही तरी हरकत नाही, पण आपल्याला स्वार्थही कळत नाही, हे खरं दुःख आहे. मग स्वार्थ म्हणजे स्व-अर्थ. स्वतःचा अर्थ शोधण्याची जी धडपड आहे, ती म्हणजे वारी अंतरंगाची. ही धडपड कशासाठी, की मी कोण आहे? आणि आपल्याला जर आपण म्हणतो, की मला पांडुरंगापर्यंत पोहोचायचं आहे, तो योग घडवायचा आहे. योग शब्दाचा खूप सुंदर अर्थ आहे, की योगामध्ये युज धातू येतो. युज्यते. युज्यते म्हणजे जिथे जोड आहे, तिथे काहीतरी जोडलेलं आहे, असं त्याला आपण योग म्हणतो. युज्यते अनेन इति योग अशी योग शब्दाची व्याख्या आढळते. तर हे जोडणं कोणाशी आहे? आधी स्वतःला स्वतःशी जोडून घ्यायचं आहे. हा स्वतःचा संवाद स्वतःशी साधता आला. मी कोण आहे? माझं अस्तित्व काय आहे? हे सगळं कशासाठी आहे? आणि माझ्या प्रत्येक कृतींचा काय अर्थ आहे? आणि मगाशी म्हटलं तसं काया, वाचा, मन, इंद्रिय या सगळ्यामधून स्वतःची ओळख करून घेणं, याच हेतूने संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हीलिंग हे गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. तर याच हेतूने आजचं सुद्धा हे सगळं वेबिनार आहे. ते वारी अंतरंगाची, म्हणजे स्वतःचा स्वतःशी संवाद निर्माण करणं. स्वतःशी संवादामध्ये जर काही अडथळे असतील, आपण थोडेसे दुरावलो असू, आपण आपल्यापासून दुरावलो असू, तर आपली भेट आपल्याला घडवायची आहे. आणि मग माझा पांडुरंग म्हणजे आपण ज्याला आपण स्वतःचा हायर सेल्फ असं म्हणू शकतो, की तो खरं तर माझ्या आतमध्ये स्थित असलेला पांडुरंग आहे. आणि त्याला सुद्धा वर्षानुवर्ष आपण असंच ताटकळत ठेवलंय, कारण आपण कशात तरी बिझी आहोत. आपण कुठल्यातरी गोष्टींमध्ये गुंतलेलो आहोत. मग तो तिथे उभा आहे आणि मग तो उभा आहे, तर त्याच्याकडे बघण्याची हीच ती वेळ आहे. याचसाठी वारी अंतरंगाची. आपल्या योगशास्त्राच्या भाषेमध्ये, योगामध्ये घेरंड संहिता, हठप्रदीपिका याच्यामध्ये शुद्धिक्रियांचा उल्लेख येतो. शुद्धिक्रिया म्हणजे काय? काया, वाचा, मन, इंद्रिय या सगळ्यांची आणि माझ्या कृतीची, विचारांची, भावनांची शुद्धी. हीच शुद्धी करण्यासाठी आता ह्या पुढच्या 3ही दिवस, आजपासून पुढच्या 3 दिवस अनेक पालख्या निघणार आहेत. आजच्याही 3 पालख्या आहेत. त्या पालख्या जे घेऊन येणार ते सगळेजण इथे सज्ज आहेतच. तर त्यांच्या थोडक्यात ओळखीकडे त्या आजच्या सगळ्या पालख्या काय आहेत, त्यांचे विषय काय आहेत, हे आपण बघणार आहोत. त्याआधी अगदी 2 मिनिटांमध्ये ज्या एका संस्थेमार्फत हे संपूर्ण वारी अंतरंगाचे कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यांची थोडक्यात माहिती सांगते. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हीलिंग ठाणे. अनेकांना हे नाव माहीत आहे. गेली 20 वर्ष ठाण्यामध्ये हीलिंग, मेडिटेशन, ध्यान, योगशास्त्र अशा विविध विषयांमध्ये
मराठी भाषेतून अतिशय वेगळ्या स्वरूपाची आणि अतिशय प्रॅक्टिकल अशा प्रकारच्या कार्यशाळा, अशा प्रकारचे विविध सत्र, मेडिटेशन ध्यान सत्र ज्याला आपण म्हणतो किंवा हील इंडियासारखे सामाजिक उपक्रम ज्याला मास हीलिंग सेशन म्हणता येईल, अशी अनेक सत्र यामार्फत घेतली जातात. हीलिंग या विषयातले जे अनेकविध घटक आहेत, मग साउंड हीलिंग असेल, पास्ट लाईफ रिग्रेशन असेल, रेकीसारखं आहे, ब्रेथवर्क आहे, मंत्रशास्त्र म्हणजे मंत्रांतून काय करता येतात गमती-जमती असं सगळं. स्वरयोग ज्याला आगमशास्त्रामधलं एक अत्यंत महत्त्वाचं असं शिवस्वरोदय शास्त्र, याच्यावरतीही अनेकविध कार्यशाळा, त्याविषयीची सत्र, त्याविषयीच्या व्याख्यानं असं सगळं काही संवाद सेंटरच्या माध्यमातून घेतलं जातं. या सेंटरची अधिक माहिती तुम्हाला अर्थात आमच्या वेबसाईटवरती आणि आमच्या YouTube चॅनलवरती सुद्धा मिळू शकेल. तर याच संवाद सेंटरची ही आजची वारी आपण तुमच्या सगळ्यांच्या सहभागाने चालू करतोय. या वारीला अनेक वारकरी जमलेले आहेत आणि पुढच्या 3 दिवसात हे अनेक वारकरी याला जोडले जाणार आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि जसं पंढरीच्या वारीचं होतं, की मध्ये-मध्ये जसं-जसं शहरा-शहरातनं, गावागावातनं ही वारी पुढे-पुढे जाते, तसे अनेक वारकरी जोडले जातात. त्यांना बघून त्यांच्या घरातले जोडले जातात. ते सगळं ऐकून, बघून बाहेरचेही काही नातेवाईक मंडळी जोडली जातात. तसंच तुम्ही सगळेजण सुद्धा तुमच्या आजूबाजूच्यांना या वारीमध्ये समाविष्ट करा, अशी मी विनंती करीन. आणि आजच्या आपल्या विषयांकडे येणार आहे. आजचे जे 3 आपले विषय आहेत मुख्य, तर शिवानीला मी सांगेन, शिवानी फक्त स्लाईड शेअर केलीस, की आजचे जे 3 विषय आहेत त्यांची ओळख करून देते. 3 आपले वक्ते आहेत. या वक्त्यांची ओळख तुम्हाला होईलच. पण आजचा आपला जो पहिला विषय आहे, स्वास्थ्य हेच संजीवन धन. मगाशी मी म्हटलं, की योगशास्त्र आहे, अंतरंगाची वारी आहे, अंतरंगाच्या शुद्धिक्रिया बाकी आहेत, अंतरंगाचा संवाद बाकी आहे आणि तो आपल्याला करायचा आहे. मग ते करण्यासाठी सुरुवात कशी करायची? तर आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हटल्यावर अर्थात आठवण झाली योगशास्त्रामध्येच नमूद केलेल्या किंवा योगशास्त्रामध्ये सांगितल्या गेलेल्या 7 चक्रांची आणि त्या 7 चक्रांचे संदर्भ बघताना असं लक्षात आलं, की या वारीतले आमचे जे विषय आहेत, आमच्या ज्या पालख्या आहेत, ज्या विविध विचारांच्या दिंड्या आहेत, त्या सगळ्या ह्या विविध विषय मांडणाऱ्या आहेत. मूलाधार चक्र म्हटलं, की आपलं मूळ ज्याला आपण म्हणतो, की आपलं सगळं कोर किंवा आपल्यामध्ये आपण म्हणतो, की जे जे सगळं माझा मूळ आधार आहे, असं जे काही माझ्यात आहे, ज्याच्यातला महत्त्वाचा घटक आहे तो स्वास्थ्य. भारतीय संस्कृतीची गंमत अशी, की स्वास्थ्य शब्द वर-वर दिसायला त्याचं एक ट्रान्सलेशन होईल. अहो, पण त्या स्वास्थ्याचे सुद्धा कितीविध प्रकार आहेत. त्या स्वास्थ्य म्हटलं, की फक्तच मानसिक स्वास्थ्य नाही, फक्तच आरोग्य म्हणजे शरीराचं असं शास्त्र असं काहीतरी नाही. तर स्वास्थ्य म्हटलं, की पुन्हा एकदा माझ्या वाचेमधलं स्वास्थ्य, मग माझ्या मनाचं, माझ्या विचारांचं, माझ्या शरीराचं ज्याला आपण आरोग्य म्हणतो, असं फिजिकल बॉडीचं, असं सगळं काही त्याच्यामध्ये अंतर्भूत होतं आणि या सगळ्या सर्वसमावेशक इंटिग्रेटेड अप्रोच असा काहीसा भारतीय संस्कृतीचा दिसतो, योगशास्त्राचा दिसतो. तर त्या विषयावरचं आपलं पहिलं सत्र असणार आहे. त्यानंतर मगाशी मी चक्रांचा उल्लेख केला म्हणून स्वाधिष्ठान चक्राची सहज आठवण होईल असा पुढचा विषय आहे, की सगळ्या सेल मेमरीज जिकडे स्टोअर्ड असतात असं आपण म्हणतो, की आपलं जे काही साठवलेलं आहे, जे काही कर्म आहे, जे काही काय केलेलं आहे, ते सगळं जिथे साठवलेलं आहे त्या सगळ्या चक्राविषयी आणि त्या मेमरीज विषयीचं जे एक शास्त्र म्हणजेच पुनर्जन्म, त्या पुनर्जन्माचं गूढ काय आहे? नेमकं हे शास्त्र काय आहे? आणि हीलिंग थेरपी म्हणून याचा काय उद्देश आहे? हे सगळं आपण पुढच्या विषयामध्ये बघणार आहोत. आणि मगाशी ज्ञानेश्वरांनी 3 मार्ग सांगितले असा मी उल्लेख केला, ज्यातला महत्त्वाचा कर्मयोग जो फक्त ज्ञानेश्वरच सांगतात असं नाही, तर श्रीरामाची रामरक्षा किंवा किंबहुना संपूर्ण रामायण हे कर्मयोगाविषयी सांगतं आणि मनुष्य ही कर्मयोनी आहे. तर असं काहीतरी पुढचं जे चक्र आहे, जे मणिपूर चक्र, जे ॲक्शन ओरिएंटेड आहे आणि मणिपूर चक्राची एक खासियत अशी, की ते बहिरंगी चक्र आहे, म्हणजे बाह्य जग, आपलं सगळं भौतिक जग, की आपल्या आजूबाजूचा परिसर, एन्व्हायर्नमेंट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे घटक येतात, त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे आपलं कुटुंब, की ज्यांच्यापासून आपलं एक अस्तित्व, आपली एक आयडेंटिटी तयार झालेली आहे. तर या विषयावरची आमची तिसरी पालखी आहे फॅमिली कॉन्स्टेलेशन. खूप वेगळा, खूप हटके विषय आहे
आणि मला खात्री आहे आजच्या 3ही सत्रांसाठी तुम्ही सगळे खूप उत्सुक आहात. तर तुमचा जास्त वेळ न घेता लगेचच आपण आपल्या पुढच्या पहिल्या सत्राकडे जाणार आहोत. पहिल्या सत्रासाठी वृषाली इथे आहे. तर वृषाली परकाळे तिला मी सांगणार आहे, की आपल्या पहिल्या सत्राच्या ज्या प्रमुख वक्त्या आहेत, त्यांची तू ओळख करून द्यावीस. वृषाली सुद्धा आमची एक होतकरू हीलर आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेक वर्ष गेली 5-6 वर्ष ती संवादशी असोसिएटेड आहे आणि संवादमध्ये तिने अनेक वेगवेगळ्या कार्यशाळा केलेल्या आहेत. ॲज अ पार्टिसिपंट केलेल्या आहेत. अनेक कार्यशाळा आमच्याबरोबर तिने घेतलेल्या सुद्धा आहेत आधी. स्वतः एक उत्तम व्हॉईस आर्टिस्ट आहे, डबिंग आर्टिस्ट आहे. याशिवाय एंजल थेरपी, योगशास्त्र अशा काही वेगवेगळ्या थेरपीजचा तिचा स्वतःचा अभ्यास आहे. आणि मगाशी मी म्हटलं, की अनेक विचारांच्या, अनेक मतप्रवाहांच्या दिंड्या एकत्र घेऊन संवादची वारी अंतरंगाची गेली 20 वर्ष पुढे-पुढे जात आहे. त्यातलाच हा आमचा नवीन प्रवाह असं म्हणायला हरकत नाही. वृषाली, ओव्हर टू यू. थँक्यू करुणा. माझा आवाज येतोय? येस. येस. थँक्यू सो मच. नमस्कार सर्वांना. सो आजच्या आपल्या पहिल्या प्रमुख स्पीकर आहेत धनश्री येवलेकर. यांचा परिचय मी करून देते. संवादच्या अनेक मराठी कार्यशाळेतून तुम्ही हे नाव निश्चितच ऐकलं असेल. त्यांनी एज्युकेशन वाईज DBM, MD-BA केलं आहे आणि त्या नॅचरोपॅथिस्ट आहेत. त्या संवादमध्ये 2012 पासून असोसिएटेड आहेत. त्या संवादच्या विविध जबाबदाऱ्या तर पार पाडतायतच, पण मुख्यतः अकाउंट्स अँड ऍडमिनिस्ट्रेशन ह्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. त्या बरोबरीने त्या संवादच्या प्रमुख हीलर देखील आहेत. आधी पार्टिसिपेंट म्हणून त्या संवादमध्ये जॉईन झाल्या आणि मग अनेक कार्यशाळेतून अनेक ट्रेनिंग घेऊन त्या आज एक उत्कृष्ट अशा संवादच्या हीलर आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व हे शांत आणि मृदू असल्यामुळे त्यांच्या हीलिंग मधून हे कंपॅशन देखील जाणवतं. पास्ट लाईफ रिग्रेशन, रेकी अशा अनेक हीलिंग टेक्निक्सचं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि नॅचरोपॅथिस्ट असल्यामुळे त्यांचा जो महत्वाचा विषय आहे तो आहे स्वास्थ्य, म्हणजे ज्याला आपण आरोग्य असं म्हणतो. आणि कुठल्याही समस्याकडे बघण्याचा भारतीय दृष्टिकोन काय आहे आणि त्याचा आपला आत्ताच्या आयुष्याशी काय संबंध आहे, ह्याच्यावर ते आज आपल्याला काही म्हणजे संवाद साधणार आहेत. सो मी धनश्रीजींना वेलकम करते आणि तुम्हाला सुरुवात करायची विनंती करते. धनश्रीजी, ओव्हर टू यू. थँक्यू वृषाली. नमस्कार. स्वास्थ्य हे संजीवन धन हा विषय तसा खूप मोठा आहे, पण तो मी अतिशय थोडक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याआधी मी संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग या आमच्या संस्थेतील डॉक्टर मंजिरी गोखले आणि संजीवनी जोहारी यांचं मनपूर्वक अभिवादन करून त्यांना मनपूर्वक अभिवादन करून या सत्राची सुरुवात करते. तर आपला आत्ताचा विषय हा स्वास्थ्य संजीवन धन. आयुष्याची व्याख्या. आयुष्य म्हणजे काय आहे? तर बऱ्याच ठिकाणी आयुष्याच्या व्याख्या केलेल्या आहेत. आरोग्याच्या दृष्टीने आयुष्य म्हणजे शरीर, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त व आत्मा यांचा सातत्याने चालणारा संयोग म्हणजेच आयुष्य होय. आपले हे शरीर 5 ज्ञानेंद्रियांनी, 5 कर्मेंद्रियांनी, मन, बुद्धी, चित्त व आत्मा या सर्वांची एकमेकांशी चालणारी सततची देवाणघेवाण म्हणजेच त्यांचा एकमेकांशी होणारा संयोग, यालाच आपण आयुष्य असे म्हणतो. आता आपण आरोग्य म्हणजे काय हे पाहू. आरोग्य आपल्याला 2 प्रकारे पाहता येईल. एक म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक स्वास्थ्य म्हणजेच सुख संवेदना, अर्थात सुखाची संवेदना म्हणजेच आरोग्य. आरोग्याच्या या 4
प्रकारच्या स्वास्थ्यांची आयुर्वेदात सांगितलेली आपण लक्षणे पाहूया. पहिलं आहे शारीरिक स्वास्थ्य. माणसाचे शारीरिक स्वास्थ्य चांगले असण्याची काही लक्षणे आहेत. सुदृढ, बलवान, बांधेसूद व भारदार शरीर यष्टी, तेजस्वी डोळे, नितळ कांती, तुकतुकीत केस, चांगली भूक, शांत झोप, नाडी, श्वास, मल, मूत्र व इतर अवयव यांची व सर्व इंद्रियांची कार्य व्यवस्थित व सुलभ रीतीने होणे म्हणजे शारीरिक स्वास्थ्य होय. दुसरं आहे मानसिक स्वास्थ्य. मनामध्ये कोणतेही दुःख किंवा तणाव नसणे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह व मत्सर या षड्रिपूंवर ताबा असणे, कर्तव्य दक्ष असणे, आपल्या ज्ञानात सतत भर टाकून आपली प्रत्येक कृती कौशल्यपूर्ण व उत्साहाने करणे, मोठ्यांबद्दल आदर बाळगणे, या सर्व गोष्टींमुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. सामाजिक स्वास्थ्य. सामाजिक स्वास्थ्य हे पूर्ण समाजावर अवलंबून असते, परंतु आपण सर्व समाजाचाच एक घटक असून समाज सुखी झाला तर आपण सुखी होऊ यासाठी कोणाबद्दल द्वेष व मत्सर न बाळगता सर्वांबद्दल प्रेम व मैत्री वाटणे, दुसऱ्यांना आपल्या कुवतीप्रमाणे मदत करणे, दुसऱ्यांना चुकीबद्दल क्षमा करणे, समाजकार्यासाठी रोज आपला थोडा वेळ व पैसा देणे, हे झाले सामाजिक स्वास्थ्य. आता आपण आध्यात्मिक स्वास्थ्याकडे वळूया. सर्व सृष्टी व जीव एकाच मायेपासून किंवा प्रकृतीपासून निर्माण होत असल्याने सर्व सजीव व निर्जीव व सृष्टी सुद्धा 6 अवस्थांमधून जातात. पहिली अवस्था आहे अस्तित्व, दुसरी उत्पत्ती, तिसरी वाढ, चौथी पूर्णता, पाचवी क्षीणता म्हणजेच ऱ्हास आणि 6वी नाश. ब्रह्मांडी ते पिंडी आणि पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने जी मूलतत्वे ब्रह्मांडात म्हणजे सृष्टीत आहेत तीच पिंडात म्हणजे मानवात आहेत, आणि जी मूलतत्वे पिंडात आहेत तीच ब्रह्मांडात म्हणजे सृष्टीत आहेत. ही सृष्टी आणि मानव 5 महाभूतांनी बनलेले आहेत. 5 महाभूते कुठली आहेत ती सर्वांनाच माहिती आहे. पृथ्वी, आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, वायू आणि आकाश. आता या पंचमहाभूतांचा आपल्या शरीरातला सहभाग बघूया. पृथ्वी तत्वापासून मानवी देहाचा आकार, हाडे, पाणी तत्वापासून शरीरातील रस, घाम इत्यादी जलीय द्रव्ये, अग्नी किंवा तेजापासून शरीरातील व धातूतील पाचक रस, वायू तत्वापासून प्राणवायू म्हणजेच श्वास, आणि आकाश तत्वापासून शरीरातील पोकळ्या व छिद्रे निर्माण झालेली आहेत. स्लाइड बदलते शिवान. आत्मतत्व हेच ब्रह्मतत्व. सर्व जीवांचा आत्मा हा एकच ब्रह्मतत्वाचा अंश आहे, आणि आत्मतत्व हेच ब्रह्मतत्वाचाच अविभाज्य भाग आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे सृष्टीशी एकात्म भाव निर्माण होतो. सर्व सृष्टी ही मीच आहे अशी भावना तयार होते. मी, तू हे वेगळे न राहता याच्यातला भेद निघून जातो. स्वार्थी वृत्ती पूर्णपणे नाहीशी होऊन सर्वांचे कल्याण होते. कल्याण हो आणि सर्व सुखी हो अशी इच्छा होते. म्हणून प्रत्येक मनुष्याने आरोग्याचे मूलभूत नियम समजून घेऊन त्याप्रमाणे आपला जीवनक्रम आखावा.
कारण सर्व सुखांचा उगम हा शुद्ध ज्ञानातच असतो आणि सर्व दुःखे ज्ञानापासून निर्माण होतात. म्हणून प्रत्येकाने अविद्या म्हणजेच अज्ञानाचा ज्ञानाने नाश करून मी म्हणजे देह, इंद्रिये, मन किंवा बुद्धी नसून मी हे सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे याचा अनुभव घ्या. आरोग्य शरीराच्या माध्यमातून काय आहे हे समजून घ्या. धातू. आपल्या शरीरात 7 प्रकारचे धातू आहेत. रस, रक्त, मांस, मेद म्हणजे चरबी, अस्थि म्हणजे हाडे, मज्जा, मेंदू व मज्जासंस्था आणि हाडातील बोन मॅरो व शुक्र हे होत. वात, पित्त, कफ हे शरीरातील 3 दोष आहेत. मळ म्हणजे मल, मूत्र व घाम हे 3 मळ आहेत, म्हणजेच उत्सर्जनाचे घटक आहेत. याचाच आरोग्याच्या दृष्टीने अर्थ असा की धातू, दोष आणि मळ यांचे प्रमाण व गुणवत्ता ही प्रमाणात असणे म्हणजे स्वास्थ्य किंवा आरोग्य होय. आता रोग म्हणजे काय हे पाहूया. धातू, त्रिदोष आणि मळ यांच्या गुणवत्तेत व प्रमाणात फरक पडला, बिघडले तर त्याला रोग असे म्हणतात. उपचार. आता ह्यावर उपचार काय करता येतील तर शरीरातील या सर्व गोष्टींचे प्रमाण, त्यांची गुणवत्ता पुन्हा प्रमाणात आणणे, अलाइन करणे म्हणजे त्यावर उपचार करणे होय. स्लाइड चेंज करते. उपचाराची रोजच्या जीवनातील उदाहरणं. आता आपण रोज जी उदाहरणं आपल्याला जीवनात येतात ती आपण पाहूया. मनुष्य सतत क्रियाशील असतो. झोपेत सुद्धा श्वास, हृदय, आतडी यांच्या क्रिया चालूच असतात. क्रिया चालू असताना शक्ती खर्च होत असते आणि त्यामुळे शरीराची थोडी झीज होत असते. ही सतत होणारी झीज भरून काढण्यासाठी हवेचा, पाण्याचा आणि अन्नाचा सतत पुरवठा करावा लागतो. शरीरामध्ये ते घटक घ्यावे लागतात ज्या ज्या घटकांची झीज झालेली असते. शरीरातील तापमानावर सुद्धा हे घटक अवलंबून असतात. उदाहरणार्थ, आपण खूप मेहनतीचे काम केले असेल, उन्हात कुठेतरी कामास बाहेर जाऊन आलो असू तर खूप घाम येईल, शरीरातील उष्णता वाढेल आणि पाण्याचे प्रमाण कमी होईल आणि मग काय होईल तर तहान लागेल आणि आपण पाणी पिऊ. अशी पाण्याची कमतरता आपण भरून काढतो. हा आपण केलेला एक प्रकारचा उपचार किंवा उपायच आहे. दुसरं एखादं उदाहरण बघूया. काही बौद्धिक कामे केली, अभ्यास केला तर आपल्याला भुकेची जाणीव होते, ऊर्जा कमी होते, शक्ती खर्च झालेली असते. त्याप्रमाणे आपण काही अन्न खातो. ही उदाहरणे आपली नैसर्गिक तहान व भूक नसून ती आपल्या शरीराची झालेली तात्कालिक झीज भरून काढण्यासाठी आपण खातो किंवा पितो. हा झाला सगळा शरीराचा भाग. आता मन आणि अंतःकरण याविषयी आपण जाणून घेऊया. जो मनन म्हणजे विचार करू शकतो तो मानव किंवा मनुष्य. मनाला अंतःकरण असेही म्हणतात. अंतः म्हणजे आतील व करण म्हणजे इंद्रिय. बाहेरील ज्ञान मिळवण्याचे कार्य 5 ज्ञानेंद्रिय करतात. त्यांना बाहेरील इंद्रिये म्हणतात व मनाला आतले इंद्रिय म्हणतात. अंतःकरणाचे 4 विभाग होतात. अहंकार, स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव व अभिमान. मन म्हणजे मनन करणे, विचार, भावना, इच्छा, वासना, काम, क्रोध इत्यादी षडरूप म्हणजे मन. बुद्धी म्हणजे काय तर योग्य व अयोग्य याचे विवेचन करून योग्य निर्णय घेणे ती बुद्धी. चित्त, चिंतन करणे,
स्मृती, आठवण, हे झाले चित्त याचे प्रकार. आता अंतःकरणाचे घटक पाहूया. अंतःकरण हे सत्व, रज व तम या गुणांचे बनलेले आहे. सत्वगुणापासून मन, बुद्धी, सूक्ष्म ज्ञानेंद्रिय निर्माण होतात. तर रजोगुणापासून पंचप्राण, कर्मेंद्रिय निर्माण होतात. तमोगुणापासून शरीर व पंचमहाभूते निर्माण होतात. मन हे सत्व, रज व तम या परमाणूंचे बनलेले आहे. सत्व हा मनाचा गुण आहे व रज आणि तम यांना गुण म्हटले असले तरी ते मनाचे दोष आहेत. सत्व ह्याचे कण हे ज्ञान, प्रकाश व सुखाचे कण असून दया, प्रेम, कृतज्ञता, कल्याणकारी वृत्ती हे दैवी गुण सत्वकणापासून निर्माण होतात. रजोगुणाचे कण हे दुःख व चंचलपणाचे कण आहे. काम, क्रोध, लोभ, स्वार्थ, अभिमान, सत्तेची व पैशाची इच्छा रजोगुणापासून निर्माण होते. तमाचे कण हे अज्ञानाचे कण आहे आणि त्यांच्यापासून मोह, आळस, झोप, द्वेष हे निर्माण होतात. स्लाइड चेंज कर. आहार आणि मन. शरीराला जशी आहाराची गरज असते तशी ती मनालाही असते. अन्न यांच्या सूक्ष्म भागापासून म्हणजे सत्व, रज, तम गुणांच्या कणांपासून विचार, राग, द्वेष इत्यादींनी होणारी मनाची झीज भरून निघते. देवाचे नामस्मरण करताना घेतलेला प्रत्येक घास सात्विक होतो, म्हणून आपण श्लोक म्हणून, प्रार्थना म्हणून अन्न ग्रहण करतो. गप्पा मारताना घेतलेले अन्न रजोगुणी होते, म्हणून आपल्याकडे जेवताना, खाताना बोलू नये असे सांगितले आहे. त्याचे दुसरे कारण पटकन ठसका लागू शकतो, घास अडकू शकतो, म्हणून सुद्धा असे सांगतात. उत्तेजक पेयांच्या सेवनाबरोबर घेतलेले अन्न मनाचा तमोगुण वाढवते. मनामध्ये तामस मन आपला शत्रू व सात्विक मन आपला खरा मित्र आहे असे समजावे. सर्व साधनांनी मनातील रज व तमगुण कमी होतो व मनातील सत्वगुण वाढतो. तामस लोकांसाठी कर्मयोग, राजस लोकांसाठी भक्तियोग व सात्विक लोकांसाठी ज्ञानयोगातील साधना करणे हे हितकारक असते. मानवी शरीर. मानवी शरीर हे खूप महत्वाचे आहे. फक्त माणसालाच लिहिता, वाचता व बोलता येते. ज्ञान घेण्यासाठी व देण्यासाठी बोलण्याचे व वाचनाचे माध्यम उपयोगी पडते. मानवी शरीरातूनच जीवाला मोक्ष मिळवणे शक्य आहे. म्हणूनच शरीर सुदृढ असेल तर आपल्याला साधना करून आपली आध्यात्मिक उन्नती करता येते. आध्यात्मिक प्रगतीसाठी शरीराने कर्मयोग, मनाने भक्तियोग व बुद्धीने ज्ञानयोग अनुसरावा असे सांगितले आहे. मनुष्य हा आपल्याच कर्मबंधनातून निर्माण झाला आहे, म्हणून त्याने ह्या सृष्टीत जन्म घेतलेला आहे आणि त्यामुळेच तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. आपलं शरीर आपण ज्या कुटुंबात जन्म घेतो, सुख, दुःख किंवा रोग हे आपल्याच प्रारब्धाची म्हणजे पूर्वजन्मातील पापपुण्याची फळे असतात. म्हणून कोणीही देवाला दोष न देता रोग व दुःखे ही आपल्याच कर्माची फळे आहे, त्यामुळे ती आनंदाने भोगून संपवावी. आपले कर्म हे सुख मिळवण्याच्या हेतूने केलेले असते, परंतु कर्म व आचरण योग्य पद्धतीने न केल्यास दुःख मिळते. प्रत्येक कर्म हे निस्वार्थी भावनेतून करावे म्हणजे समाधान मिळते. मानवी शरीर व सृष्टी यामध्ये काही प्रमाणात घडत असलेले योग
आपण इथे पाहू व त्यांची उदाहरणं पाहू. योग सृष्टीत तसेच मानवी देहात त्यांच्या आचरणात येणाऱ्या गोष्टींचे 3 प्रकारचे योग आढळून येतात. ते पुढील प्रमाणे. एक आहे अतियोग, दुसरा आहे हीनयोग आणि तिसरा आहे मिथ्यायोग. आपल्या शरीरात, मनात तसेच बाह्यसृष्टीत ह्या 3 प्रकारचे योग येतात. अतियोग म्हणजे काय? तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे, ह्याला अतियोग असे म्हणतात. उदाहरणार्थ, हिवाळ्यात खूप थंडी, पावसाळ्यात खूप पाऊस आणि उन्हाळ्यात प्रचंड उन्हाळा. तसेच मानवी देहात वाजवीपेक्षा आहार करणे हे अतियोगाचे उदाहरण ठरू शकते. हीनयोग कोणत्याही गोष्टी वाजवीपेक्षा कमी करणे हा हीन योग होय. हिवाळ्यात खूप थंडी, पावसाळ्यात खूप कमी पाऊस, उन्हाळ्यात खूप कमी ऊन हा ऋतूमधील हीनयोग होय. म्हणजेच जर अन्नाची शरीराला गरज आहे आणि थोडेच अन्न घेतले तर हा हीनयोग होतो. मिथ्यायोग कोणत्याही गोष्टीच्या विपरीत गोष्ट करणे किंवा असणे याला मिथ्यायोग असे म्हणतात. उन्हाळ्यात थंडी किंवा पाऊस पडणे, थंडीत त्या विरुद्ध खूप पाऊस किंवा कडक ऊन असणे याला मिथ्यायोग म्हणतात. ही झाली ऋतूत होणाऱ्या योगांची उदाहरण. आपण काही मानवी इंद्रियात या योगातील उदाहरण पाहू. इंद्रियांकडून बाह्य विषयाचे सेवन अतिशय कमी किंवा अयोग्य प्रमाणात होणे हा याचा अर्थ आहे. आता त्याची उदाहरणं काय आहेत? तर मी इथे 2च उदाहरणं घेतलेत म्हणजे आपल्याला कळू शकेल. कान हे एक इंद्रिय घेतलं तर त्याचा अतियोग म्हणजे मशीनचे आवाज सतत ऐकणे. हीनयोग होईल एकांतात राहिल्यामुळे अनेक दिवस शब्द न ऐकणे. आणि मिथ्यायोग होईल कर्कश आवाज ऐकणे. तसेच आणखीन एक काही इंद्रियाचा आपण यात घेऊया. वाणी. अतियोग गायक किंवा प्रोफेसर सतत गात किंवा बोलत असल्याने हा अतियोग इथे होतो. तसेच हीनयोग म्हणजे मौन व्रत, काहीही न बोलणे. मिथ्यायोग म्हणजे किंचाळणे, कर्कश आवाज करणे. शरीर स्वास्थ्याच्या दृष्टीने ज्या इंद्रियांचा अति, हीन किंवा मिथ्यायोग होतो त्या इंद्रियांचे आरोग्य प्रथम बिघडते आणि नंतर शरीर व मनाचे स्वास्थ्यही बिघडते. स्लाइड बदल. सारांश. आतापर्यंत आपण जे आता ऐकलं त्याचाच एक परत रिकॅप म्हणता येईल अशा अर्थी सारांश मी सांगते. प्रत्येक सजीव म्हणजे मानव आणि सर्व सजीव सृष्टी ही विश्वाची छोटी प्रतिकृती आहे. सर्व प्राण्यांची व मानवाची शरीरे पंचमहाभूतांनी बनलेली आहे. सर्व प्राणी व माणसाचे मन सत्व रज तमगुणांचे बनलेले आहे. सर्वांचा आत्मा ब्रह्मतत्वाचा एक अविभाज्य भाग आहे. विश्वातील सर्व तत्वे सर्व मनुष्यात आणि प्राणीमात्रात आढळतात. विश्वामध्ये जितकी विविधता असते तितकीच विविधता माणसात व प्राण्यात तसेच सर्व सजीव सृष्टीत आढळते. सर्व विश्व म्हणजे मी. स्वतःला या विश्वात पाहणे हीच मानवाची श्रेष्ठ अवस्था आहे. आत्मा हेच शाश्वत स्वरूप सर्व प्राण्यांचे व आपले आहे. त्यात सतत बदल होणाऱ्या शरीराचा, मनाचा आणि विश्वाचा काहीही संबंध नाही. सर्वांचा आत्मा एकच आहे हे समजल्यावर मी आणि तू हे वेगळे उरत नाही व सर्व भेद नाहीसे होतात.
दुःख कायमचे नाहीसे होते आणि ब्रह्माची म्हणजेच सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती येते. अहम ब्रह्मास्मी. आरोग्य संपन्न राहण्यासाठी आपण आहार, विहार, व्यायाम व ध्यान यांचा अवलंब करतो. योग्य आहार मग तो शरीराचा व मनाचा दोन्हीही. शरीराला जशी आहाराची गरज असते तशी ती मनाला सुद्धा असते. मनाच्या आहारासाठी बाहेरून येणाऱ्या चांगल्या विचारांची, आध्यात्मिक वाचनाची आणि विचारांची तसेच सात्विक लोकांची गरज असते आणि मुख्यत्वे करून अंतरंगात डोकावण्याची गरज असते. अंतरंगात बघण्यासाठी ध्यानाची म्हणजेच त्या माध्यमाची जरुरी असते. ध्यान म्हणजे काय? ध्यानामध्ये काय घडू शकते? तर ध्यानामध्ये आपण तटस्थ राहून स्वतःकडे बघू शकतो. शरीर शांत स्वस्थ ठेवून श्वासाची जाणीव करून मन विचार शून्य करावे लागते, पण ते सहज शक्य नसते. तरी याचा सराव केला तर सहज त्या मार्गाने आपण चालू शकतो. हा सराव करताना सातत्य असावे लागते. जसे योगशास्त्रात सुद्धा आसन प्राणायाम करताना सातत्य आवश्यक आहे, तसे ध्यान करण्याची सवय लागण्यासाठी रोज नित्य ध्यान केले पाहिजे. आता आपण एक साधी सोपी ध्यानाची प्रक्रिया करूया. ध्यान प्रक्रियेसाठी सर्वांनी सुखासनात बसायचंय. डोळे मिटून घ्यायचे. शरीर पूर्ण शिथिल ठेवायचंय. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत शरीर शिथिल करायचंय. शरीराची जाणीव, श्वासाची जाणीव, फक्त श्वासाकडे बघायचंय. श्वास येतोय, जातोय. श्वास येतोय, जातोय. इनहेल, एक्झेल. इनहेल, एक्झेल. श्वासाकडे फक्त बघायचंय, लक्ष द्यायचंय. श्वास कसा येतोय, शरीरात कुठे कुठे पोचतोय ते फक्त बघायचंय. श्वासाचा प्रवाह कसा आहे, ते शरीरामध्ये कुठे कुठे प्रवाहित झालंय याची फक्त जाणीव ठेवायची. आपल्याला काहीही करायचं नाही. या ध्यान प्रक्रियेत अगदी शांत स्वस्थ बसायचंय. आणि फक्त श्वासाची जी नॉर्मल गती आहे, नॉर्मल स्पीड आहे, तो बघायचा आहे. श्वास कुठे कुठे पोचतोय, शरीराच्या कुठल्या कुठल्या भागांमध्ये तो जातोय, पोटापर्यंत श्वास घेता येतोय का, याकडे लक्ष द्यायचंय. अगदी शांतपणे फक्त बघायचं आहे. कुठलेही विचार मनात येत असतील तर ते येऊ द्यायचे, त्यांना थांबायचं नाहीये. साक्षी भावनेने त्याच्याकडे फक्त बघायचंय. ते विचार कुठून येत आहेत,
तिकडेही बघितलं तरी चालेल. आणि आपण इमॅजिन करायचंय श्वास कुठे कुठे पोचतोय तो. अंतरंगात बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुन्हा श्वासाची जाणीव, शरीराची जाणीव. थोडी हालचाल करायची, अगदी हळूवावं. हातापायांची बोट हलकेच हलवायचे. मान इकडे तिकडे करून त्याला शिथिल करायचंय. दोन्ही हात एकमेकांवर घासून प्रथम आपल्या डोळ्यावर, मग कानावर, डोक्यावर, हृदय चक्राला आणि आपल्या सर्वांगाला हात लावून आपण डोळे हळूहळू उघडायचे आहेत. थोडं पाणी पिऊन घ्यायचंय. ओव्हर टू यू सारा.